नमस्कार दर्शक हो, मी डॉक्टर गौरी जोशी MD आयुर्वेद स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलचा उद्देश वेगवेगळ्या आजारांविषयी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शास्त्रोक्त माहिती पोहोचवणे हा आहे. तर आपल्या दर्शकांकडून तसंच वेगवेगळ्या पेशंट्सकडून आलेल्या सूचनेनुसार आजच्या आपल्या चर्चासत्राचा विषय आहे पाईल्स म्हणजेच मूळव्याध. तर याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत नाशिकचे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोमदत्त कुलकर्णी. नमस्कार सर. नमस्कार. सर, आजचा आपला चर्चेचा विषय आहे पाईल्स म्हणजे मूळव्याध. म्हणजे नेमकं काय? मूळव्याध म्हणजे अनेकांना आपल्याला ऐकून माहीत आहे की गुदाच्या ठिकाणी काहीतरी पेन होणं किंवा त्रासदायक काहीतरी होणं असं म्हणजे मूळव्याध अशी एक सर्वसामान्य समजूत आहे. परंतु मूळव्याध हा एक आजार आहे आणि गुदद्वाराच्या ठिकाणी अनेक वेगवेगळे आजार होतात. त्यापैकी ही एक समस्या आहे, त्यापैकी एक आजार आहे. तर यामध्ये नेमकं काय होतं की रेक्टम म्हणजे अन्ननलिकेचा शेवटचा भाग आणि ॲनस म्हणजे गुद अन्ननलिकेचा अगदी शेवटचा भाग, ह्या ठिकाणी ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्या काही कारणामुळे फुगतात आणि त्यामुळे त्या फुगल्या की काही प्रोजेक्शन्स किंवा प्रोट्रुजन्स तयार होतात किंवा पाईल मास तयार होतात आणि त्याच्यामुळे काही पेशंट्सना वेगळ्या स्वरूपाच्या कंप्लेंट्स ते अनुभव करतात. त्यामध्ये खूप वेदना आहेत, कधी रक्तस्राव होणं आहे, अशा वेगवेगळ्या लक्षणांनी ते पेशंट्स आपल्याकडे येतात. आणि ह्या ठिकाणी होणारे हे जे आजार आहेत किंवा पाईल्स आहेत ह्यांनाच आपण मूळव्याध किंवा हिमोरॉइड्स असं म्हणतो.